मी ते पर्सनल हॉटेल स्वीटॅक्स म्हणतो तिला आम्ही सेटवर. कारण मी स्वीटॅक्स आहे म्हणून. स्वीटॅक्स आहे. जेव्हा हिटलर संपली तेव्हाच आमचं चाललेलं की असं परत मिळणार नाही किंवा बघू, आणि ते नशिबाने मिळालं एकत्र काम. आम्हाला असं वाटतच नाही की हिटलर शो संपलाय, कारण जेव्हा आम्ही तिघी एकत्र असतो तेव्हा अजून पण आमचे विषय तेच असतात, आम्ही अजून तिथेच अडकलो. सूपसाठी तर असं आहे ना, ते अरे लांबरा स्वीटी लांबरा असं त्याचं आहे. स्वीटीच्या मनात एवढंच आहे, शुभू तिचं आहे आणि तिच्यापासून त्याला कोणीच लांब नाही करू शकत. जेव्हा खरं तर जेव्हा बाबा श्यामीला ओरडत असतात ते मला वल्लरी म्हणून असं वाटत असतं की यार का ओरडताय, का असं करताय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. शुभ श्रावणी या मालिकेच्या सेटवर आहे आणि एक मला असं वाटतं धम्माल कमाल जोडी बोलायला हरकत नाही. ते दोघेही माझ्यासोबत आहे. कसे आहात? मी मस्त आहे. छान. पण तिचं नाव तू काय ठेवलं हे सांग परत. मी ते पर्सनल हॉटेल स्वीटॅक्स म्हणतो तिला आम्ही सेटवर. कारण मी स्वीटॅक्स आहे म्हणून. स्वीटॅक्स आहे. पण मला सांग किती छान वाटते सेटवर येऊन आणि पुन्हा एकदा ते रियुनियन होतं तिघींचं, ते पुन्हा एकदा आम्हाला बघायला मिळतं आणि आम्हाला खूप छान वाटलं जेव्हा कळालं की तुम्ही तिघी पुन्हा एकाच मालिकेत येत आहेत. तुला पर्सनली कसं वाटतं? मला जेव्हा मी म्हणजे मला आधी कास्टिंग नव्हतं झालं, आधी वल्लरी फायनल झाली होती. तर त्यानंतर आमचे खूप विषय झाले होते की यार एकत्र काम. जेव्हा हिटलर संपली तेव्हाच आमचं चाललेलं की असं परत मिळणार नाही किंवा बघू, आणि ते नशिबाने मिळालं एकत्र काम. आता आम्ही एकत्र आहोत आणि खरं सांगू ना, तर आम्हाला असं वाटतच नाही की हिटलर शो संपलाय, कारण जेव्हा आम्ही तिघी एकत्र असतो तेव्हा अजून पण आमचे विषय तेच असतात, आम्ही अजून तिथेच अडकलोय. पण आता मज्जा तर येते आम्हाला तिघींना. नवीन स्टोरी आम्ही तयार करतो. ह्याला कळतच असेल, हा आमच्यात असला की जरा वेगळा वेगळा होतो. होतो. आम्ही तिघी एकत्र आलो की मला सांग या तिघी एकत्र आल्यावर काय घडतं नेमकं? त्रास नाही नाही. इतना सच नाही बोलणार. नाही त्या ऑब्व्हियसली आधीपासून फ्रेंड्स आहेत ना, त्यांचं जे काही गॉसिपिंग असतं ते ऑब्व्हियसली त्यांचं आहे. Gossiping नाही. गॉसिपिंग नाही, आम्ही मे बी गप्पा हां मारतो. मे बी स्वीटी हां त्रास. नाही त्रास नाही. सो त्यांची आहे मज्जा मस्ती त्यांची चालू असते. पण असं काही नाही आहे. आम्ही आता नवीन ॲक्च्युली त्यांचं ते थोडं वेळपुरतं असतं. इथं आलं की परत आम्ही सगळे मिळून काही ना काहीतरी मजा चालू असते. सो ते आहे त्यांचं बॉन्डिंग आणि दिसते. मला वाटतं इथे ही जी आमची इथली फॅमिली आहे, आम्हाला वेळ गेलाच नाही एकत्र यायला किंवा आमचा बॉन्ड व्हायला. आम्ही सुरूच झाली आमची भेटल्या. सो असं काही वाटलं नाही की नवीन पहिल्यांदा काम करतोय किंवा नव्याने भेटलोय, असं काही नाही. मज्जाच करतो आम्ही. नक्कीच. आणि मला सांग की ही स्वीटी नेमकी कशी आहे शुभसाठी? तसं ॲज अन त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सांगायचं झालं तर त्याला ते असं आहे की यार एक मुलगी त्याच्या मागे लागली आणि ती सारखीच मेसेज करते, फोन करते आणि यार स्वीटी तू लांब राह यार, तू नको जवळजवळ, तू चिपकू नकोस अशी आहे. पण ॲज अन ऑडियन्स पण ॲज अन ऑडियन्स सांगू का, मला ते कॅरेक्टर खूप आवडते. ते ना खूप बिचारं असं इनोसंटली प्रेमात आहे त्या शुभच्या असं वाटतं. पण शुभसाठी तर असं आहे ना, ते अरे लांबरा स्वीटी लांबरा असं त्याचं आहे. काय शुभ असं म्हणतो की लांब राहा, पण स्वीटीच्या मनात नेमकं काय आहे? आणि स्वीटी शेवटी जे करायचं ते करणारच आहे का? स्वीटीच्या मनात एवढंच आहे, शुभू तिचं आहे आणि तिच्यापासून त्याला कोणीच लांब नाही करू शकत, कारण तिने मनातल्या मनात त्याला नवरा मानलेलं आहे. त्याच्या आईवडिलांना मी सून म्हणून पसंत आहे, तर त्याला आवडते नाही आवडते त्याचा स्वीटीला काहीच फरक नाही पडत, कारण घरच्यांकडून तर अप्रुव्हल आलं आहे. मी माझ्या घरी सांगितलं आहे. सो तिचा नवरा आहे तो, ती असं काही अनोळखी नाही आहेत ते. एकीकडे हे चाललं आणि एकीकडे आम्हाला श्रावणी सोबत एक दिसतं. आणि मला असं वाटतं सानिका आली आणि सानिकानेही यावं. मी मुद्दाम मी म्हणलो आत्ता तुझ्याविषयी आम्ही बोलत होतो वाईट साईड. त्रास देते, मी त्रास देते होय. मी नाही तिच्या त्रासाचा कंठ. अरे त्यांनी प्रश्न विचारलेला की त्या तिघींचं कसं बॉन्डिंग आहे, कसं त्यांचं चालतं काय वगैरे. वाटतं तुला? मी म्हटलं त्रास नाही आहे, चांगलं. सो येस. आता मी तेच विचारते की आता श्रावणी असते आणि श्रावणीला जी दुखापत झाली आहे ती आम्ही बघतोय मालिकेत. आता ती जेव्हा एवढं होऊनही शूट करत असते, मला सांग एक सहकलाकार म्हणून तुझ्यासोबत तिचे जास्त सीन नसतात, तिची काळजी घेणंही तेवढंच तुझ्या हातात असतं. सो हे कसं? हो शुभ बनतो ना त्यावेळेला मी. नाही ऑब्व्हियसली हे मतलब खरंच ह्याच्यासारखं आहे. ते इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्ही कंटिन्यू शूट करताय 7-8 सीन, आणि आय थिंक त्या सीनला आम्ही एकत्रच होतो. ज्या सीनला आम्ही ते झालं ना तिचा तो जो काही थोडा मायनर ॲक्सिडेंट झाला, तर आम्ही सगळे एकत्रच होतो. बट द वे शी रिकॉर्ड फ्रॉम दॅट इन्सिडेंट आणि तिनं ज्या पद्धतीनं ते स्पोर्टिंगली सगळं घेतले आणि ती येते सेटवर करते, आम्ही सगळेच असतो तिच्याबरोबर. तिचे काही क्लोजअप्स असले तर
प्रत्येक वेळेला आम्ही ते केअरिंग वगैरे असतं आमचं. तुला खरं आन्सर हे मिळेल. मी तिचे फिजिओथेरपी वाले सगळे व्यायाम घेते, मग तिचे टायमिंग ठरलेले काय? असतात. हो, काही बघ आणि म्हणतो तू काळजी घेतो. काही खोटं बोलतो. फिजिओथेरपी म्हणजे यांचं म्हणणं काय डान्स बिन्स त्याला फिजिओथेरपी. काही मी तिचे व्यायाम घेतलेले आहेत आणि तिची सगळी काळजी घेतलेली. ह्यातलं सुमितला काही माहिती नाही. हे शुभ. लज्जास्पद आहे. ही खरी शुभ हॅक्स. मला सांग, पण आता जेव्हा मैत्रीण पुन्हा एकदा सेटवर येते, किती कल्ला घडतो हे सगळं जेव्हा रियुनियन होतंय तेव्हा? अरे मी आत्ताच ही परवा आलेली तेव्हा मी अशी असं झालेलं मला. आणि नाचलोच आम्ही आणि जवळपास. नाचलोच, कारण आम्ही एवढा एक महिनाभर वाट बघत होतो की आपलं एकत्र शूट कधी लागणार. चल एकत्र कास्ट झालोय, पण आणि असं नाही की आम्ही भेटत नव्हतो, आम्ही आधीमध्ये भेटत होतो, पण सेटवर भेटणं ते वेगळं. सेटवरचा कल्ला वेगळा आणि सेटवरचं आमचं बॉन्डिंग वेगळं आहे, ती केमिस्ट्री वेगळी आहे ऍब्सोल्युटली. आणि आता मला इतकी सवय झाली एकमेकींची. कळेल कळेल तुला पण असं कोणीतरी रडशीलच भेटू तू. दे. भेटू दे. अरे मला घ्या की तुमच्यात भेटू दे म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला दुसरा मंत्री मित्र भेटू दे, हे काय नवीन? फायनली आज हेच चालू असेल ना सकाळपासून तुझ्या लुकवरून? हो, असंच चालू आहे. मला सगळे म्हणतात की तू गरबा खेळायला चाललीस का वगैरे, असं सगळं चालूच आहे. पण श्रावणी, मला खरं तुझ्याकडनं ऐकायचं आहे की वल्लरी ही दुखापत कशी झाली होती, कारण की आम्हाला जितकं आता कळालंय, कारण की समजलं पाहिजे ना. चला, इथे चटई टाका बसून ही सगळे. ह्या तिघीच हे दोघंच होते तेव्हा आणि भूमीच्या बरोबरच मी सीन करत होते आणि हेच मला पंच मारायचे म्हणजे इतक्या जोरात केलं की तो अच्छा, हे नाही सांगितलंय मी. हे नव्हतं सांगितलं. ओ माझा कॉन्फिडेन्शियल गोष्ट. पण anyway, म्हणजे ते आता- करायला आता गेलं आणि गोष्ट तो झाली. निखळला आणि मी झोपलेच तिकडे की म्हणजे ते भयंकरच काही कळत नव्हतं की खूपच एक्झॅक्टली भयानक प्रसंग काय होतं. पण ठीक आहे, म्हणजे आमची सगळ्यांनी काळजी घेतली आणि काळजी घेतली आम्ही. सर्जरी झाली, सगळे म्हणजे खूप काळजी घेतात सेटवर, एव्हरीबडी म्हणजे प्रोडक्शन पासून मी ऍक्टर्स तुझी, पर्यंत. म्हणजे तुझे- फिजिओचे एक्सरसाइजेस घेतले. तू कुठे असतो, तू काय करतोस? मी 2 रील करायला शिकवले. हो, आणि ही माझी एक्सरसाइज सगळ्यांनी छान मदत करून आता ऍक्च्युली बऱ्यापैकी रिकवर झाली आणि ही स्लिंगही काही दिवसात जाईल आता. डॉक्टर मोक्षा डॉक्टर मोक्षा त्याच काळजी घेत आहेत. नाही नाही, सगळे घेत आहेत सगळे. पण मला एक सांग की आता आम्ही बघतोय की वेडिंग सिक्वेन्स सुरू आहे आणि आता जेव्हा वल्लरी पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत कमबॅक करते ते आम्हाला प्रचंड आवडलं होतं. आणि पहिल्यांदाच तुला म्हणजे श्रावणी म्हणून भेटते. श्रावणी वल्लरीला किती आवडली आणि कशी आहे नेमकी? श्रावणी पण अशी थोडी समजूतदार, गोड, शांत आहे. लीला किंवा अशी जरा उथळणी खूपशी बडबडी अशी होती. श्रावणी थोडीशी स्टेबल हेडेड आहे काही बाबतीत, जे वल्लरीसारखं आहे थोडंसं. पण तिचं बाबांबरोबरचं रिलेशन खूपच वाईट आहे आणि अजिबात तिला तिचे बाबा जवळच घेत नाही. सो हे अजिबात वल्लरीसारखं नाही. मी माझ्या बाबांच्या खूपच क्लोज आहे. सो जेव्हा खरं तर जेव्हा बाबा श्रावणीला ओरडत असतात तेव्हा मला वल्लरी म्हणून असं वाटत असतं की यार का ओरडताय, का असं करताय. हे सगळं आता सुरू आहे, पण मला असं वाटतं तुला तिकडनं बोलवतायत आणि सो तुला जावंच लागणार आहे. पण आता जसं तिने सांगितलं, मला एक सांग, या मुलीला आणि वडिलांना मिळवण्यासाठी तू किती पुढाकार घेतो आणि कशा पद्धतीने हे सगळं घडणार आहे? ॲक्च्युली जसं आपण बघितलं तो विश्वंभर सरांचा पी आहे, सगळ्याच त्यांच्या पद्धतीची सगळी कामं तो हँडल करतो. सो त्याच्यामध्ये असंच आहे की साहेब वाईट नाही आहेत त्याच्या दृष्टीनं. आणि मॅडमांचं ते जे काही आहे, जो काही लोनलीनेस आहे किंवा त्यांच्या आयुष्यात जे काही दुःख आहे, वडील त्यांच्याजवळ येत नाहीत वगैरे वगैरे, त्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो. आता त्याची वेगवेगळ्या आहेत गोष्टी. प्रत्येक वेळेला काही इन्सिडेंट घडत आहेत, बड्डे होतोय त्यावेळी त्याला केक दिला जात नाही वगैरे वगैरे, तो त्यावेळी तो नेहमी पुढं सरकून की बाबा नाही मॅडम तुमच्यासाठी हे, तो मुद्दामून असे काही क्रिएट करतो की बाबा मॅडम तुमच्यासाठी हे केलं गेलंय, तुम्ही बघा. सो तो काळजी करणारा असा सुप आहे तो. येस, आणि याचाच या दोघींना किती राग येतो हे पण मला विचारायचं आहे, कारण की एकीकडे हे पटतच नाहीये आणि एकीकडे तो तिच्यासाठी करतोय. सो तुम्ही काय करणार आहात? मला असं वाटतं ही टीम एकदा पुन्हा एकत्र येणार आहे, कसं बघणार? पण ही टीम एकत्र पुन्हा येणार आहे हिंट तर देऊच शकता. ज्या प्रोमोमध्ये आय थिंक माझं तर जगजाहीर आहेच. मला अजिबातच आवडत नाही, म्हणजे इतकं की जर स्वीटीचं चाललं तर ती श्रावणीचं डोकं बिकं फोडून टाकेल, इतका तिला राग येतो. हात पहिलेच गेला गो. म्हणजे मी That was कॅरेक्टरचं planned. म्हणते ते पाहत नाही, पण स्वीटी तर तिरस्कार करणार आणि कायम करतच राहील, कारण शुभू आणि तिच्यामध्ये तिला कोणी नको आहे आणि ती नाही शेअर करणार शुभूला.
बट ऑनेस्टली मोक्षाला शुभू असला नसला फार काही फरक पडत नाही, तो अलकनंदाला फरक पडतो. पण मी ॲज अ सानिका जेव्हा सिरियल बघते तेव्हा मला शुभू आणि श्रावणीचा बॉन्ड इतका आवडतो आहे आणि तो इतका गोड वाटतो आहे. रॅदर तो जसं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अलकनंदा किंवा विश्वंभरला काहीही कळू न देता जसं तिला सटली मदत करत असतो, असा एखादा मित्र खरंच आपल्या आयुष्यात असणं किती गोड गोष्ट आहे. तर शुभूसारखा खरा मित्र असा मिळावा सगळ्यांना असं वाटतं ती सिरियल बघताना. त्यामुळे खूपच गोड केमिस्ट्री आहे. त्यामुळे सानिकाला तो शुभू फारच आवडतोय, पण मोक्षाला काही फार घेणं देणं नाही आहे तसं. पण आता मोक्षाचंच लग्न होत आहे आणि हा सगळा थाट जो सुरू आहे, मला सांग की हे लग्न कशा पद्धतीने पार पडते? तुला जसं हवंय तसं घडतंय का लग्नात? मला जसं हवंय तसं घडतंय का हे बघण्यासाठी तुम्ही पाहत राहा रोज संध्याकाळी 7 वाजता शुभ श्रावणी. पण मी जसं इमॅजिन केलं त्याच्यापेक्षा खूपच ग्रँड्युअर लेवलला ते होत आहे आणि आय एम हॅपी समवेअर की मला खूप वेगळ्या लुकमध्ये स्वतःला प्रेझेंट करता येतं आहे, जे मी कधी इमॅजिन नव्हतं केलं किंवा मला वाटत नाही की खऱ्या आयुष्यात मला ते कधी अनुभवता येईल, जे मी आता अनुभवते. सो ती मला मजाच येते आणि इट इज अ नाईस एक्सपिरियन्स, अ डिफरंट एक्सपिरियन्स. आणि ते लग्नामध्ये फक्त लग्न इन्सिडेंट नाही आहे खरं पाहिलं, वेगवेगळे इन्सिडेंट आहेत. जसं ती म्हणली ते मीच पुढे करेन की संध्याकाळी 7 वाजता. पण भूमी ज्या म्हणजे तू काय करते स्वीटी या लग्नात, काय करते नेमकं? कारण की प्रश्न पडतोच आहे आम्हाला की ही या लग्नात येऊन काय करणार आहे. ह्यासाठी पण बघत राहा. पण मी हिंट देते, आता लग्न म्हटलं की विघ्न येतातच, तर छोटी छोटी विघ्न बघायला मिळतील. पण त्यासाठी बघा. येस, मला असं वाटतं आता हे अपील एक शेवटचं तिघांकडनंही झालंच पाहिजे. सो काय आहे ते अपील पुन्हा एकदा? रोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर बघा आमची मालिका शुभ श्रावणी. येस, सो थँक्यू सो मच आणि तुमची मैत्री कायम अशीच राहू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.